शिरसगाव कसबा प्राथमिक आरोग्य रुग्णालय या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी शिरसगाव कसबा प्राथमिक आरोग्य रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अपर्णा झोड, जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार, माजी आरोग्य सभापती मनोहर सुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय थेलकर, रुग्ण कल्याण समिती सदस्या निर्मला निमकर, माजी सैनिक साहेब भाऊ अस्वार व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। आज आपल्या इथे जिल्हा परिषदेकडून एक ॲम्ब्युलन्स आपल्याला प्राप्त झालेली आहे। वेल इक्विप ॲम्ब्युलन्स आहे। तर इथून पुढे आपण चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा पुरवण्याची आपण एक चांगली आपल्याला मुभा मिळालेली आहे। तर ॲम्ब्युलन्सद्वारे काय काय सुविधा आपण देऊ शकतो एक शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला, की ज्याही गरोदर माता असतात ज्यांना डिलिव्हरीसाठी आपल्याला न्यायचं असतं, तर डिलिव्हरीला आपण त्यांना नेऊ शकतो। म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या सुविधा उपलब्ध नाही आहे, तर आपल्याला उपजिल्हा रुग्णालयात न्यायचं आहे किंवा मग ग्रामीण रुग्णालयात न्यायचं आहे, तर आपण त्यांना संदर्भित करण्यासाठी गरोदर मातांना ॲम्ब्युलन्स आहे। परत काही ॲक्सिडेंटल इंजुरीज असेल, पॉयझनिंगच्या केसेस असेल, त्याच्यासाठी आपण ॲम्ब्युलन्सचा उपयोग करू शकतो। परत अगदीच गरजू असे काही जे लाभार्थी असतात आपल्या गावातले दारिद्र्य रेषेखालचे, त्यांच्यासाठी आपण 24/7 ही ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे। आता सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे 2 डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी इथे उपलब्ध आहेत। तर एक डॉक्टरांची आपण अपॉइंटमेंट ही ॲम्ब्युलन्सवरती करतो आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, शिरसगाव कसबा।